अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रेल गावातील महादेव कोळी समाजाने गेल्या 700 वर्षांपासून शिवपार्वती विवाहाची अनोखी परंपरा आजही कायम ठेवली आहे। या गावात अगदी खऱ्या-खुऱ्या लग्नासारखं शंकर पार्वतीचा प्रतिकात्मक विवाह पार पडते। तर मग चला जाऊया अकोल्यातील रेल गावात। लग्नपत्रिका, वाजंत्री, तुतारी, सणाई चौघडे, वराडी मंडळींची लगबग, वरपक्षाची सरबराई करण्यासाठी वधू पक्षाची धावपळ, कोणत्याही लग्नातील असंच काहीसं चित्र आणि नजारा असतो। याही लग्नात सर्व काही असंच होतं। हे लग्न होतंय देवादिदेव महादेव आणि पार्वतीचं। चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध या मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातो। हे असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दऱ्याखोऱ्यांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, गावाखेड्यामध्ये जे आदिवासी बांधव राहतात, यांच्या जीवनामध्ये चालीरीती, परंपरा, संस्कृती याचं निश्चितच एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याच परंपरेचा भाग म्हणून या महादेवाचे डोंगर, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी या पूर्ण खोऱ्यामध्ये जे आदिवासी कोळी महादेव जमात बांधव राहतात, त्यांची शेकडो वर्षाची जी परंपरा आहे शिवपार्वती विवाह सोहळ्याची, तो सोहळा आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी रेल तालुका अकोट जिल्हा अकोला येथे रेलेश्वर संस्थान या ठिकाणी साजरा होत आहे। यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये नवरदेवचे लग्न लागतात, त्याचप्रमाणे नानोरा, जेवणाची पाटी, देवकुंडी वगैरे हे जी परंपरा चालत आलेली आहे, याच पद्धतीने हे पूर्ण कार्यक्रम पार पाडले जातात। आणि नवरदेवाची गावामधून मिरवणूक काढून वाद्यसंगीतासह वाजत गाजत या महादेवाच्या मंदिरावरून हा शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होतो। यासाठी या परिसरामधले आदिवासी बांधव, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामधून जे महादेवाचे निश्चित भक्त आहेत, अशा प्रकारचे लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात। चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध या मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा साजरा केला जातो। तोही अगदी खऱ्या-खुऱ्या लग्नासारखाच। लग्नातील हळद, पाटी, देवकुंडी, जेवणावळते, हिरवा मांडव घालण्याचा सर्वच प्रथा आणि परंपरा या लग्नातही असतात। लग्नाच्या दिवशी मुलाकडच्या वराडी मंडळींची सरबराई करण्यात गावातील प्रत्येक जण गुंतलेला असतो। इतर लग्नात दिसणारा मांडपणाचं नाट्य आणि रुसवे फुगवे मात्र या लग्नात कुठेच नसतात। गावातील घुगरे कुटुंबियांकडे वरपक्षाचा तर इंगळे परिवाराकडे वधूपक्षाचा मान परंपरेने आहे। या लग्नात राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। माझं नाव सविता संजय थोरात, मी जिल्हा परिषद शिक्षिका आहे आणि मी अकोल्यावरून आलेली आहे। आणि हे जे विठ्ठल महादेव आणि पार्वतीचं लग्न आहे, या लग्नाला म्हणजे हे लग्न आम्ही खूप दिवसापासून ऐकलेलं आहे आणि या लग्नासाठी आम्ही अकोल्यावरून आलेलो आहे। आणि हे लग्न म्हणजे जसं आपलं नवरदेव नवरीचं होते, त्याचप्रमाणे हे महादेव आणि पार्वतीचं सुद्धा होते। देवकुंडी, नवरदेवाला हळद लागते, त्याच्यानंतर नानोरा, वरात निघते आणि हनुमानजीच्या मंदिरात नवरदेवसुद्धा समजवल्या जाते। त्यानंतर मग नवरदेव येऊन इथे महादेवाच्या मंदिरात पार्वतीला आणून त्यांचा विवाह सोहळा पार पाडला जातो। आणि इथे येऊन आम्हाला छान वाटलं आणि आम्हाला दरवर्षी या लग्नाला म्हणजे आतुरतेनं म्हणजे यावंसं वाटते आणि आम्ही दरवर्षी या लग्नाला हजेरी लावत जाऊ। हा विवाह सोहळा प्रतिकात्मक असला तरी यामागे लपलेल्या या गावकऱ्यांच्या भावना मात्र तेवढ्याच खऱ्या आहेत।